पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास दयांची केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेचे मधु श्री चरण ते श्री गुरूंचे ते नमस्कार काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मस्तक हे पायावारी यावर करी यावर करी यावर करी चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव या आपल्या पुण्यपावन पवित्र नगरामध्ये आणि फिरती संकष्ट चतुर्थी या वारीच्या निमित्तानं ही सेवा या पामराकडे आलेली आहे. अभंगाचा सरळ सरळ आपण भावार्थ पाहू. अतिशय सोपा सरळ या अभंगाचा भाव आहे. जगद्गुरु तुकोबराय चित्त शुद्ध करून प्रेमाने भगवंताचं नामगीत गा. जर तुला देव हवा असेल तर त्याच्यासाठी हा साधा सोपा सरळ उपाय आहे. अंतकरणाला विकृत करणारं जे माध्यम आहे अनेकांची कानी गुणदोष न आणि ऐकले ऐकू नकोस, ऐकले तरी मनात साठवू नको, ठेवू नकोस. संत महात्मे असतील जे जगाला मार्गदर्शन करणारे प्रमावृत्तीचे संत, असे संत भेटले असताना त्यांच्या चरणाला नतमस्तक हो. कारण जीवनाचं अंतिम साध्य जे परमात्मा तत्व, ते परमात्मा तत्व संतांशिवाय कोणी प्राप्त करून देणार नाही, देत नाही. आणि म्हणून संतांच्या चरणी नतमस्तक हो. बोलताना असं बोल की जेणेकरून दुसऱ्याला समाधान वाटेल, आनंद वाटेल, दुसऱ्याचं मन दुखणार नाही. सत्य बोल, खरं बोल, पण प्रेमाने आदराने बोल. आणि जीवनामध्ये परोपकार ज्याला म्हणतात, हा परोपकार अतिशय महत्त्वाचा आहे. आपण गृहस्थाश्रमी आहोत आणि गृहस्थाश्रमामध्ये पुण्य संचय करण्यासाठी परोपकारासारखं साधन नाही. म्हणून थोडा तरी परोपकार हा जीवनामध्ये असावा. देव प्राप्त होण्यासाठी ही सगळी साधना तुम्ही अंगीकार करा. असा सरळ सरळ शाब्दिक अर्थ अभंगाचा होतो. थोडं चिंतन करू, थोडं भजन करू. श्री क्षेत्र बोराखेडी चिंच गाव छोटंसं आहे, सधन आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून या गावाला एक बौद्धिक अधिष्ठान चांगलं लाभलेलं आहे.
कारण या गावातल्या प्रत्येक मुलाचा बौद्धिक स्तर, कारण मी 2 वर्ष हिवरा काबलेला असताना माझ्या हाताखाली बरेच विद्यार्थी बोरखडी चिंचे होते, तर बौद्धिक स्तर जो आहे तो बौद्धिक स्तर फार उंच आहे इथल्या विद्यार्थ्यांचा. ही या बोरखडी गावाची जमीची बाजू आहे. सहृदय, मोठ्या अंतःकरणाचे, मोठ्या मनाची ही सगळी मंडळी आहे. गाव जरी छोटंसं असलं तरी यांचं हृदय विशाल आहे. ज्यावेळेस बोराखडी चिंचला संकष्ट चतुर्थीचा फिरता कार्यक्रम होणार आहे, जेव्हा त्यांना कळालं तेव्हा आमचे हे स्नेही हरिभक्तपरायण गुलाबराव महाराज नाही म्हटले नाही, टाळाटाळ केले नाही. असो म्हणे, आम्ही आमच्या पद्धतीनं करू. आणि वेळोवेळी संपर्क साधल्यामुळं अगदी सगळ्या गावकऱ्यांनी भरभरून अशा प्रकारचं सहकार्य त्यांना केलं. असंच सर्व कार्यक्रमाला भरभरून सहकार्य आपलं असतंच. याबद्दल या मंडळाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचे ऋण व्यक्त करून आणि अशीच एक भगवत सेवा आपल्याकडून घडो अशा प्रकारची प्रार्थना करून माझ्या सेवेला मी प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. 6 चरणाचा आहे, मोठा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधक दशेतल्या एका जीवाला उपदेश करतात. उपदेश प्रकरणातला अभंग आहे. आता उपदेश म्हणजे काय सगळ्यांना माहीत झाले. ऐकून 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 सगळ्यांचं तोंडपाठ झालेलं आहे. मोठ्याने सांगावं, लहाण्याला सांगावं आणि कल्याणाचं सांगावं, हिताचं सांगावं, याला काय म्हणायचं? उपदेश. मोठ्याने सांगायचं म्हणजे मोठ्या आवाजात नाही सांगायचं, अधिकारी पुरुषांनी सांगायचं. लहानाला सांगायचं, लहानाला सांगायचं म्हणजे जे अगदी पहिल्या दुसऱ्या वर्गातले त्यांना नाही, जे बद्ध जीव आहेत झाले आहेत, एक नाही, ज्याला प्रमावृत्तीचे संत म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये ज्याने भगवंताला प्राप्त करून घेतलं, भगवत तत्वाचा अनुभव ज्यांना आहे, सगळ्या जगतामध्ये जे जे दृष्टी दिसे ते हरिरूपी ज्याची वृत्ती आहे, अशा महात्म्याने हा उपदेश करावा की जेणेकरून जीवाचं काय होईल? कल्याण होईल, सर्व जीवांचं कल्याण होईल. या दृष्टिकोनातून हा उपदेश प्रकरणातला हा अभंग मोडतो. जगद्गुरु तुकोबाराय साधक अवस्थेतल्या एका जीवाला, एका साधकाला उपदेश करता म्हणण्यापेक्षा हा जो अभंग आहे, हा अभंग आम्हा सगळ्यांना लागू पडतो. याच्यात विशिष्ट अशा प्रकारचं काही नाही, कारण याच्या साधकाच्या भूमिकेला सोडून अन्य जी साधनं सांगितली, कारण साधकामध्ये 2 प्रकार असतात. एक सामान्य वृत्तीचा साधक आणि एक विशेष वृत्तीचा साधक. विशेष वृत्तीच्या साधकाची परिस्थिती कशी असते? तुका म्हणे कानी ऐकली मात, तुची झाला घात जीवपणा. तू शब्द कानावर पडले की तू ब्रह्म आहेस, तू परमात्मा स्वरूप आहेस, तू देव स्वरूप आहे. शब्द कानावर पडल्याबरोबर कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हरी. कानावर शब्द पडले आणि ती वृत्ती तयार झाली की सर्व जगतामध्ये परमात्मा स्वरूप दिसू लागलं, अनुभवाला येऊ लागलं. हा एक उच्च कुटीतला साधक आहे. म्हणून अन्य जी साधनं सांगितली ती साधनं या अभंगामध्ये तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहेत, तुम्हाला आम्हाला देवप्राप्तीसाठी उपयोगी पडणारे साधनं आहेत. म्हणून हा अभंग, या अभंगातला उपदेश सर्वांकरता आहे असं गृहीत धरायचं. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर थोडंसं चिंतन आम्ही 5-6 दिवसापूर्वी, कोणतं गाव ते, इथं देव शब्द वापरलेला आहे. काय शब्द वापरला? तुझं भावा हे देव. देव शब्दाचा काय अर्थ आपण करतो? देव शब्द हा कॉमन शब्द आहे. कसा शब्द आहे तो? कॉमन. कॉमन म्हणजे सर्वसामान्यपणे सगळीकडे लागू होणारा. अगदी आपल्या बांधावर जर कापूस वेचणीचा पहिला दिवस असेल तर 4 धोंडे एकत्र करतात आणि त्याला म्हणतात, ते देवाला ते बोनवा म्हणतात. काय म्हणतात त्याला? ते बोनवा म्हणतात. कोणाला? देवाला. मग तिथेही तो शब्द अशा प्रकारचा लागू होतो. आपण पंढरपूरला गेलो, तू देवदर्शन केलं करे, तिथेही देव शब्द अशा प्रकारचा होतो. म्हणजे देव हा शब्द सामान्यपणे सगळीकडे अशा प्रकारचा उपयोग होतो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देव तुझं व्हावा हे देव अभंगाच्या पहिल्या 2ऱ्या चरणात सांगतात. तुझं
आणि हे भजनाचा आनंदाने लुटते, भजनाचा गैरफायदा घेतात. असं नका करत जाऊ. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुझं म्हणण्यामध्ये आपण सगळ्यांना गृहीत धरायचं, आपण त्याच्यामध्ये आहोत. म्हणजे हा उपदेश सर्वांना आहे, सगळ्यांना आहे. देव पाहिजे का म्हणे हो. मग हा साधा सोपा सरळ उपाय तुम्हाला सांगतो. ही शब्द आहेत तुकोबाऱ्यांचे, कोणाचे ते माझे नाहीत, सामान्याचे नाही. ज्यांनी या मृत्यू लोकावर आलेत, निळोबराय त्यांचं फार सुंदर वर्णन करतात. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी. पुढे काय? स्वय श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची तुहा परब्रह्म ठेवा. हा, नुसते वेशधारी दिसत होते वेशधारी, पण हे सगळे अवतारी महात्मे आहेत. तुमच्या आमच्या उद्धारासाठी, तुम्हाला आम्हाला एक विशेष मार्गदर्शन करण्यासाठी. आणि जगद्गुरु तुकोबाराने अवतार घेतला. जगद्गुरु तुका अवतारणमयाचा संप्रदाय सकळांचा येथुनिया. सगळे जे जगत संप्रदाय त्याचं बुड. आणि हा वारकरी संप्रदाय जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाने पाया रचला. आणि जगद्गुरु तुकोबारायचे काय झाले, इतका सोज्वळ, इतका पवित्र संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही. फार सुंदर. साधू संतांना या वारकरी संप्रदायाचं चिंतन त्यांच्याकडून ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात, शहारे येतात. महाराज, एखाद्या संताकडे जायचं ना, तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. पहिलं त्यांचं वैराग्य तपासावं लागतं, त्यांची भक्ती तपासावी लागते, आणि त्यांचं ज्ञान तपासावं लागतं. यामध्ये जर ते यत्किंचित कमी पडले तर त्यांच्यापासून निर्माण झालेला संप्रदाय किंवा त्यांनी स्थापन केलेला संप्रदाय काही कामाचा नसतो. जगद्गुरु तुकोबार फार मोठा अधिकार. जया पूजिले आदरी पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागी दिव्य लोकाशी नेली. हा अधिकार तुकोबारांचा. आणि ते म्हणतात तुम्हाला देव पाहिजे ना. आता देव शब्दाची व्युत्पत्ती आपण लक्षात घेऊ. देव शब्द हा दिव या धातूपासून तयार झालेला आहे. देव शब्दाचा मूळ धातू जो आहे, ज्याच्यापासून देव शब्द तयार झाला, तो शब्द आहे दिव. आणि दिव शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्यामध्ये एक अर्थ आहे स्वयंप्रकाशमान तत्व. काय अर्थ त्याचा? स्वयंप्रकाशमान तत्व. त्याला काय म्हणायचं? देव. आणि या स्वयंप्रकाशमान तत्वाचे वेदांताच्या दृष्टीनं त्यांना ब्रह्मतत्व म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व जे तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. लहान मोठे, गरीब श्रीमंत सगळ्यांच्या, पशु पक्ष झाड कृमी कीटक या सर्वांच्या देहामध्ये
हे चेतन तत्व ज्याला आपण जीव म्हणतो ते चेतन तत्व सर्वांच्या देहामध्ये विराजमान आहे. सर्व घटीराम देहादेही एक एक ते तत्व आहे, असं की सर्व देहामध्ये आहे, सर्व घटकामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडाला ते व्यापून आहे. त्याला म्हणतात ब्रह्मतत्व. आणि देव शब्दाचा भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं त्याला आपण परमात्म तत्व म्हणू. काय म्हणू? परमात्म तत्व. आणि या परमात्म तत्वाचे अनेक अशा प्रकारचे 18 पुराणाच्या दृष्टिकोनातून 18 देवता मांडल्या. गणेशजी त्याच प्रकारामधले राम कृष्ण आदी करून अवतार जेवढे ते त्याच प्रकारातले जेवढे काही देव म्हणून आपण ज्यांना समजतो त्यांना अशा प्रकारचं इथून त्यांची सर्वांची निर्मिती आहे. आणि म्हणून देव हा जो शब्द आहे, देव हा शब्द ब्रह्मतत्व या दृष्टिकोनातून आणि वेदांतामध्ये वापरला जातो. आणि ब्रह्म आहे कसं? तर ते अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हर्षी बजे रंग नाही रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार तुझी रघुराया निर्गुण निराकार तुझी रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा निर्गुण निराकार तुझी रघुराया निर्गुण निराकार तुझी रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा रंग नाही रूप नाही वर्ण छाया. हो, मौलिक ज्ञानाबाई वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथ तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुया. आकार नाही उकार नाही रंग नाही काही नाही हे नाही ते नाही ते नाही काहीच नाही असं हे तत्व आहे. पण व्यापक आहे, सर्व घटामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे अशी बुद्धिस्फुरिणी अशी ती वस्तू का मी मौल्य ज्ञानावर वर्णन करतात. हे ब्रह्मतत्व सद आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे. आणि जीवनाचं जे ध्येय आहे, तुमची आमची धडपड ज्याच्यासाठी आहे, तुम्ही आम्ही जे आपल्या संसारामध्ये आपल्या व्यवहारामध्ये या जीवनामध्ये ज्याच्यासाठी प्रयत्न करतो ते मुख्य स्थान आहे आनंद रूपता. काय? आनंद रूपता, पूर्ण समाधान, पूर्ण तृप्ती, पूर्ण सुख. आणि त्यालाच ब्रह्मस्वरूप म्हणतात किंवा देव म्हणतात सोप्या भाषेमध्ये. आता एखाद्याला तुम्ही सर्वात त्यांनी म्हटलं तुझं हवा आहे देव एक उठला तो म्हणे मला नाही, आम्हाला देव घेऊ काय आम्ही काही मानत नाही. नका मानू. तुम्ही काय म्हणता? नाही आम्ही काहीच मानत नाही. देव तुम्हाला लागत नाही ना? नाही लागत. मग काय पाहिजे तुम्हाला? म्हणे आम्हाला संपत्ती पाहिजे. काय पाहिजे? तुकोबर म्हणतात तरी हा सुलभ उपाय, त्यासाठी सोपा उपाय हाच आहे, दुसरा कोणताच नाही. मग संपत्तीला सोपा उपाय कसा? मग संपत्ती कशाला पाहिजे तुम्हाला? संपत्ती असली म्हणजे सगळे भोग गोळा करता येईल. हो, जमीन घेता येईल, गाडी घेता येईल, हेलिकॉप्टर घेता येईल, विमान घेता येईल. या गावात चालेल का? ते नाही चालणार, पण घेता येईल. बरं घ्या. अजून काय करता येईल? म्हणे आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना संपत्तीच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त करून घेता येईल. बरं, सर्व इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या म्हणजे काय तुम्हाला कसं वाटेल? आनंद वाटेल, समाधान वाटेल, पूर्ण तृप्ती वाटेल. म्हणजे संपत्ती कशा करता आली? ती आनंदाकरताच झाली ना. एक उठला नाही म्हणे आम्हाला ते आम्हाला सत्ता पाहिजे. बरं, सत्ता पाहिजे. कशाला पाहिजे तुम्हाला सत्ता? हो, सत्ता असली म्हणजे लोक मानतात, सत्ता असली म्हणजे 10-5 मागं पुढे हिंडत असतात. कशा करता? त्यांचं काही काम असतं ना. सत्ता असली म्हणजे लोकांची कामं करून देता येतात,
बरं, कशी मोबदल्यात का फुकट? हा हा, फुकट कोणी करत नाही बरं का, त्यांना मोबदला लागतो. बरं, सत्ता असली म्हणजे मान सन्मान मिळतो, वैभव मिळतं. अगदी फार मोठी सत्ता असली तर फारच मोठं वैभव. ठीक आहे, मग सत्ता असली म्हणजे पैसा येतो, कुठून येतो कसा येतो कळत नाही. अहो, साधा सरपंच 1 वर्ष 1 पंचवार्षिक योजना राहिल्या की त्याच्या गारामध्ये गाडी दाढी भानगडी येऊन तेऊन उभं राहतं. काही संपर्क सरपंचाला काही फार मोठं मानधन असतं अशातला काही भाग नाही. आणि आमदार जर राहतो तो किमान 10 वर्ष निवडणूक लढू शकेल इतकी संपत्ती बाळगून होतो. फार मोठं वैभव प्राप्त होतं सत्ता असली म्हणजे. बरं, या वैभवानं तुम्ही काय करणार? म्हणजे सगळे भोग गोळा करणार, जे नाही आमच्या घरी ते आम्ही आणणार. बरी कशा करता म्हणजे हा आनंदात जीवन जगावं. म्हणजे आलं कुठं ते, कुठं आलं? आनंदावर. एक कुठला म्हणजे आम्हाला सत्ता बित्ता काय नाही, आमचे 30-35 वर्ष वय झाले, आमचा जो लग्न व्हायला तयार नाही. काय व्हायला तयार नाही? तू कोबरतात तरी हा सुलभ हो. कसं लग्न कशा करता? म्हणजे पत्नी मिळाय करता. बरं, पत्नी कशी सुंदर पाहिजे का, दिसायला सुंदर पाहिजे का असायला सुंदर पाहिजे? ते म्हणजे कसं काय? म्हणजे दिसायला जर सुंदर असली ना तर तुला तिच्या ताब्यात राहावं लागेल, आणि असायला जर सुंदर असली तर ती तुझ्या ताब्यात राहील. मग कशी पाहिजे? बरं, झालं लग्न कशा करता? मुलंबळ होतील, चांगले 4-5 होतील, म्हणजे अंत समाले एक पुढं बाकी 4 मागं कांदे करी. बस, पंचायत नाही कशाला. बरं, सगळं पद्धतशीर चालेल. हो बाबा, ठीक आहे, मुलं कमावते होतील. आणि जे आमच्या जवळ नाही आज गरिबी दिवस काढले, पुढं वैभवात दिवस काढून. बरं, वैभवात दिवस काढून करणार काय पुढं त्याचा? आणि तात्पर्य काय? तात्पर्य काही नाही, आनंद उपभोगता येईल, मजा करता येईल, पूर्ण समाधान अशा प्रकारचं प्राप्त करून घेता येईल. म्हणजे आपण जे आपल्या व्यवहारामध्ये वागतो, जे काही करतो, त्याचं पर्यवसन कशामध्ये? आनंदामध्ये, समाधानामध्ये, तृप्तीमध्ये. आणि त्यालाच वेदांतशास्त्र मोक्ष म्हणतात. एक मनुष्य उठला म्हणजे ते काही नाही मला माहीत नाही, आम्हाला आरोग्य पाहिजे. तुकोबर मग हा सुलभ होतेसाठी हा सोपा उपाय. म्हणजे कसं काय? तुला आरोग्य कशा करता पाहिजे? म्हणजे महाराज काय सांगू, 6 महिन्यापासून बेजार आहे. काय झालं? म्हणे काय झालं कोणाला ठाव, 56 डॉक्टर पालथी घातले म्हणे. किती? म्हणलं बरेच पराक्रमी दिसत होतं. बरं, मग गुणच येत नाही म्हणे. काय करावं? बरं वाटतं, 4-8 दिवस बरं वाटतं, पुन्हा दुखायला लागतं. पार मुंबईपर्यंत जाऊन लागलो, टाटा बिर्लाचे दवाखाने पाहिले, कुठं गुण येईना. कशा करता रे बाबा? महाराज बिमारी, फार दुःख बघतो, फार दुःख बघतो. अरे बिमारी, आरोग्य पाहिजे तुला, दुःख बघतोय, दुःख नकोच वाटतं. महाराज थोडं भजन करू. विठ्ठल विठ्ठल मनुष्याला दुःख नकोय, सुख हवंय. सुखासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करतो, नाही का? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. शनाई मुक्ती यत्न नाही गेला, शनाई मुक्ती यत्न नाही गेला. माया
सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. बरोबर ना? मध्ये राहिलं हा. हिंडता दिशासीन, सर्व आयुष्यभर जे शिन्न चाललंय आपलं, हे कशा करताय? सुखा करता, आनंदा करता, समाधाना करता, तृप्ती करता, म्हणजे मोक्षा करता, आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाच्या प्राप्ती करता. याचं शेवटचं टोक आहे ते. तुम्ही संपत्ती, सत्ता, लग्न, आरोग्य, याचं शेवटचं टोक आहे आनंद रूपता, समाधान रूपता. त्या आजारी असणाऱ्या माणसाला सुख हवंय, दुःख नकोय. का बरं? याचा शास्त्राने विचार केलेला आहे. दुःख का नकोय? दुःख का नकोय? सुख का हवंय? दुःख नको आहे कारण ते आगंतुक आहे. कसं आहे ते? हा, आगंतुक आहे, येणार जाणार आहे. दुःख हे कसं आहे? हा, त्याला आगंतुक म्हणतात, येणार जाणार. दुःख कायम राहतं का? नाही राहत. दुःख कायम राहत नाही, आगंतुक आहे, येणार जाणार आहे. आणि म्हणून ते नकोसं वाटतं, ते नकोसं वाटतं. बघा, एक दृष्टांत आलेला आहे वेदांत शास्त्रामध्ये. सायाळ नावाचा एक प्राणी असतो. आपल्याकडे काय म्हणतात कोणाला माहीत? सायाळच म्हणतात ना. त्याची दाबण्यासारखी केस, हे काटे असतात त्याच्या अंगावर. बरोबर आहे? हां. तो सायाळ नावाचा प्राणी जंगलामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याच्यावर एखादा दुसरा प्राणी झडप घालतो. त्यावेळेस हा सायाळ नावाचा प्राणी आपलं शरीर फुगवतो आणि शरीर फुगवल्यामुळं त्याच्या शरीरावर असणारे ते दाबण्यासारखे काटे बाहेर फेकल्या जातात आणि त्या हल्ला करणाऱ्या प्राण्याला ते विजा करतात. ही निसर्गानं, भगवंतानं दिलेली त्याला ती शक्ती आहे. म्हणजे लांब लांब दाबणा एवढा असणारे काटे तो जवळ बाळगतो. पण तो प्राणी जर फिरत असताना जर त्याला एवढासा बोरीचा काटा टोचला शरीरामध्ये तर तो सलत राहतो. एवढाले काटे सांभाळतो पण एवढासा बोरीचा काटा त्याला सहन होत नाही, नको साडतं त्याला. का? कारण तो आगंतुक आहे, येणारा जाणारा आहे. हे काटे स्वस्वरूपाशी संलग्न आहेत. आपल्या घरी पाहुणा आला, पाहुणा आपल्या घरी किती दिवस राहावासा वाटतो? राहावासा वाटतो का जावासा वाटतो? आला एखादा आपला बायकोचा भाऊ आला, सक्का भाऊ, चांगला 8-15 दिवस राहिला. कुरकुर सुरू होते. तर भावाला सांग ना, इतके दिवस राहत असते का? आहे तर खाय मिळालं म्हणून तर इतके दिवस राहावं का? म्हणजे आलेला पाहुणा हा राहावासा वाटतो का जावासा वाटतो? जावासाच वाटतो. याचं कारण काय? आगंतुक आहे तो, आगंतुक आहे. स्वतःचा मुलगा काम करतो, उद्योग करतो, आई वडिलांची सेवा करतो, तो राहावासा वाटतो का जावासा वाटतो? हा, राहावासा वाटतो. बरं, एखादा दारू पिणार आहे, बिडे पिणार आहे, चोऱ्या करणार आहे, दुसऱ्याला त्रास देणार आहे, वडिलाला शिवाय देणार आहे, तो राहावासा वाटतो का जावासा वाटतो? राहावासाच वाटतो. कारण काय? याचं कारण काय? त्याचा संबंध आपल्या स्वरूपाशी संबंध आहे, स्वस्वरूपाशी तो संलग्न आहे. तसं दुःख हे आगंतुक आहे, पण सुख आपल्या स्वरूपगत आहे, ते आपलं स्वरूप आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे, आनंद हे आपलं स्वरूप आहे, तृप्ती हे आपलं स्वरूप आहे, पूर्ण समाधान हे आपलं स्वरूप आहे. कारण या देहामध्ये असणारं जे आत्मतत्व, ब्रह्मतत्व, जीवतत्व हे पूर्ण आनंद रूप आहे, पूर्ण समाधान रूप आहे, पूर्ण तृप्ती रूप आहे. त्याला मोक्ष म्हणतात. तो आपल्या जवळ आहे, बाहेर नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुकोबर म्हणतात, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. हा देव प्राप्त तुला, म्हणजे देव शब्दाचा व्यापक अर्थ घ्यायचा.
की देव म्हणजे आनंद रूपता, देव म्हणजे सुखरूपता, देव म्हणजे पूर्ण अशा प्रकारची समाधान रूपता, देव म्हणजे पूर्ण तृप्ती, पूर्ण समाधान, निरंकुशा तृप्ती, की पुन्हा त्या तृप्तीला ओट नाही, ओटी नाही. आणि या रूपानं जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात तरी हा सुलभ उपाय व त्याच्यासाठी सोपा उपाय आहे. त्याच्यासाठी सोप्या उपायामध्ये पहिली गोष्ट की अगोदर चित्त शुद्ध कर. काय कर? चित्त शुद्ध कर. पण चित्त शुद्ध झाल्याशिवाय जीवनामध्ये पैसा मिळेल, सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, वैभव मिळेल, मान सन्मान मिळेल, पण तृप्ती, समाधान, आनंद रूपता कधीच मिळणार नाही. हाय हाय करून मरतात लोक, पण त्यांच्या जीवनामध्ये तृप्तीचा, समाधानाचा, आनंद रूपतेचा लवलेश नसतो. सगळं असतं, उताडा असतो सगळा, परंतु हाय हाय करून मारावं लागतं. मग ही जर पूर्ण तृप्ती, पूर्ण समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिलं चित्त शुद्ध कर. आणि चित्त शुद्ध करण्याकरता अनेक साधनं सांगितली, पण तुकोबाराय म्हणतात एकच साधन वापर. कोणतं? ते अभंगाच्या पहिल्याच्या भावे गावे गीत, 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 भावे गावे आमच्या विठ्ठल महाराजांना एक असं चैतन्य तयार होतं, अगदी बडा भावातून मृदंगाकडे पाहत नाही, बिचारायला काही दुःख होत असेल किंवा आपल्या नावानं कोकलत असेल काही पाहायचं नाही, हो अगदी इतक्या आनंदामध्ये, इतक्या समरसतेनं मृदंग वाजवण्यामध्ये ते समरस होतात. आज आमच्या हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज आज आलेत आणि एक वेगळी सांगड, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आनंद, समाधान, तृप्ती बाहेर नाही, बाहेर नाही, बाहेर नाही. कुठे ती? कुठे? आतमध्ये. आपण समाधान, आनंद, सुख बाहेर शोधतो, मूर्खपणा आहे. मौली ज्ञानोबराय म्हणतात, मी नाही म्हणत बरं का. एरवी विषयाचे सुख, पुढं काय, हा 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 परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. मूर्ख म्हणतात मौली ज्ञानोबा. अरे देव तुमच्या जवळ आहे, चैतन्य तुमच्या आपल्या जवळ आहे, समाधान आपल्या जवळ आहे, तृप्ती आपल्या जवळ आहे, आनंद रूपता आपल्या जवळ आहे. आपण त्या स्वरूपाला प्राप्त आहोत.
बाहेर शोधायची गरजच नाही ना. हे वेडे लोक आहेत. बाहेर संपत्तीमध्ये, सत्तेमध्ये, धनामध्ये, मानामध्ये आनंद शोधतात. तुकोबार म्हणतात तर ही वेडेपणा आहे. हे सगळे आपल्या जवळ आहे. पण याच्यासाठी याचा अनुभव घ्यायचा असेल, याची अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यात पहिलं साधन आहे चित्ताची शुद्धता. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत आनंद रूपता असणारा परमात्मा आपल्या जवळ पण तिची अनुभूती येणार नाही. तृप्ती रूपता आपल्या जवळ आहे. आपले स्वरूप आहे, ते स्वरूपगत आहे सगळे, पण अनुभव मिळणार नाही. मी हिचं करता काय करायचंय, पहिलं चित्त शुद्ध करायचं. त्या चित्तामध्ये शास्त्रकारांनी 3 दोष मांडले. किती दोष मांडले? 3 दोष. एक आहे मलदोष, दुसरा आहे विक्षेप दोष, आणि तिसरा आहे आवरण दोष. मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष शास्त्रकारांनी मांडले. चित्तामध्ये 3 दोष आहेत. मलदोष म्हणजे काय? मलदोष म्हणजे आमचे किती सोप्या भाषेत सांगतात हिंगोली मामा. जे खाऊ नये ते खावंसं वाटतं, जे पाहू नये ते पाहावंसं वाटतं, जिथं जाऊ नये तिथं जावंसं वाटतं, जे करू नये. शास्त्राने जे निषिद्ध विषय मांडले त्याच्याकडे प्रवृत्ती होणं, त्याला काय म्हणायचं? मलदोष. ऐक नाही, मलदोष. मल म्हणजे मळकटपणा. मळकटपणा. आरशामध्ये आपलं मुख, आपलं थोबाड जर नीट व्यवस्थित दिसावं असं वाटत असेल तर पहिल्या त्या आरशावर साचलेली धूळ हे काय करा, पुसून काढा. मग तुमचं स्वरूप त्याच्यामध्ये प्रगट होईल. तसं जोपर्यंत ह्या मळकट वासना अंतःकरणामध्ये आहे, चित्तामध्ये आहे, तोपर्यंत हे आपल्याला कधीच अनुभवायला येणार नाही. याला मलदोष म्हणतात. आणि हा मलदोष निवृत्त करण्यासाठी शास्त्रामध्ये एक महत्वाचा उपाय सांगितला, कर्ममार्ग. कोणता मार्ग? कर्ममार्ग. मी काल त्या दिवशी सांगितलं, कर्मामध्ये 2 प्रकार, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे शास्त्राने, वेदाने, संत महात्म्याने मोठ्याने सांगितलं की या मार्गाने तुम्ही जा, हे कर्म अशा प्रकारचं आचरण करा, या मार्गाचं आचरण करा, या मार्गाकडे जाऊ नका, अजिबात डोकून पाहू नका, कारण अधोगतीला नेणार आहे. असं ज्याने शास्त्राने वर्णन केलं तो निषिद्ध मार्ग आहे. आणि विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4. कोणते कोणते? नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्य कर्म. हे 4 प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्य. पैकी काम्य आणि प्रायश्चित्य कर्म सोडून द्यायचे, पण नित्य नैमित्तिक कर्म करायचे. नित्य नैमित्तिक कर्माचा फार मोठा भाग आहे. आपल्या वाट्याला जे काम आलं असेल ते प्रामाणिकपणाने करायचं, इमानदारीने करायचं, दुसऱ्याला अशा प्रकारचा त्रास होईल असं करायचं नाही. नित्यकर्मामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत, सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं, आपलं घर स्वच्छ करायचं, अंगण झाडून काढायचं. बैलांच्या बाबतीमध्ये तुम्ही नाही, तुम्ही झाली आमच्याकडे बी आलं का? बैलांनी सकाळी परत सूर्योदयाच्या पूर्वी सडा टाकायचा, रांगोळी काढायची, स्नान करायचं, असेल तर देवपूजा करायची आणि आपल्या घर कामाला लागायचं. पुरुष वर्गाने सकाळी उठायचं, सूर्योदयापूर्वी शौचालयात जाऊन यायचं, तोंड हातपाय धुवून स्नान करायचं, विधिवत भगवंताचं चिंतन करायचं, सशास्त्र ग्रंथाचं चिंतन करायचं. आणि आपल्या वाटाला जे कामाला असेल ते शेतीचं असेल, नोकरीचं असेल, एखादा आणखी अन्य व्यापाऱ्याचं असेल, ते काम दिवसभर प्रामाणिकपणाचं शास्त्र मार्गाने करायचं. संध्याकाळी पुन्हा भगवत चिंतन करायचं, सशास्त्राचं श्रवण करायचं आणि आनंदामध्ये झोपी जायचं. हे नित्यकर्मामध्ये येतं. नैमित्तिक कर्मामध्ये आईवडिलाची पुण्यतिथी असेल, सूर्यग्रहण असेल, तीर्थयात्रा असेल, आपली चतुर्थीचा कार्यक्रम असेल, निमित्ताने येणारा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. आणि हे सगळं करत असताना कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा या दोन्हीचा त्याग करायचा. हे कर्म म्या केले, माझेने सिद्धी गेली, ऐसे नाही ठेविले वासने माझी.
म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान म्या केलं, माझ्यामुळं सिद्ध केलं. मी नव्हतो ते यायचं जमत होते, अहो आले होते भांडणावरती त्याचे. हा कर्तृत्वाचा अभिमान आहे. आणि माणसाकडून काही सत्कर्म घडलं तर त्या सत्कर्माचं फळ दिली पंगत आणि वर लागला पाहायला. काय पाहतो नाही, विमान कधी येतं ते कशा करता. म्हणजे एवढंसं कर्म करायचं लगेच मोठ्या फळाचे नाही, त्या फलाच्या इच्छेचा त्याग करायचा. याला म्हणतात कर्ममार्ग. या कर्ममार्गाचं आचरण केल्यानंतर मळकड दोष जातात, मळ दोष जातो. दुसरं विक्षेप दोष आहे. विक्षेप म्हणजे चंचलता. विक्षेप शब्दाचा अर्थ काय आहे? चंचलता. आपण इथं बसलो पण आपलं चित्त आपलं मन कुठंतरी मुंबई, दिल्ली, कलकत्ता. काय लोक निघाले हो, लहान मुलं काय लहान मुली काय यांना समजत नाही. काय हैवान लोक झालेत हो. बसला इथं कुठं सगळ्या जगाची चिंता करतो. बसले कुठं? कीर्तनामध्ये. आणि विचार कुठं? त्या ते बांगलादेशाची ती हसीना, तिला काय कळत नव्हतं का, आणि कशाला राजीनामा दिला, कशाला गेली असं तिकडे. ते तुला काय करायचं देश? कीर्तनात बसला पण चित्त हे बैशीजे तरी हिंडवी दाही दिशा माऊली दांडोरावर. याला चंचलता म्हणतात. चंचलता, अस्थिरपणा. हा अस्थिरपणा जर घालवायचा असेल तर या चित्ताला स्थिर करायचं, स्थिर करायचं, स्थिर करायचं. आणि त्या स्थिरतेसाठी उपासना सांगितली. काय सांगितली? उपासना. उपासना तुम्ही गणेशाची उपासना करा, सगुण रूपाची कोणत्याही देवतेची उपासना करा. गणेशाची करा, रामाची करा, कृष्णाची करा, आईवडिलाची करा. जी देवता तुम्हाला आवडत असेल त्या देवतेची सगुण रूपानं उपासना करा, की जेणेकरून आपलं चित्त त्या ठिकाणी स्थिर होईल, स्थिर होईल, स्थिर होईल. आपल्या कार्यामध्ये ती देवता पहा, आपल्या कर्मामध्ये ती देवता पहा, दुसऱ्याच्या हृदयात ती देवता पहा. जिथं तुम्ही जाल तिथं आपली नजर त्या देवतेवर असावी. याला चित्ताची स्थिरता म्हणतात. यानं विक्षेप दोष जाईल, विक्षेप दोष जाईल. आणि तिसरा दोष आहे आवरण दोष. हा या अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर संतांची, श्रीगुरूंची कृपा होते, देवाची कृपा होते, संत प्राप्त होतात. त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन मग तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्रवण करायचा, आवरण दोष निघून जाईल. पण तुकोबराय म्हणतात, अरे बाबा इतके साधनं करायची, एक एक साधन करता करता आयुष्य पुरत नाही, एक आयुष्य पुरत नाही. मलदोष घालवण्यासाठी आयुष्यभर झिजा जात नाही, मलदोष नाही जात. अनेक लोक फसले त्याच्यामध्ये, मलदोष नाही गेला. महात्मे फसले, कीर्तनकार फसले, सामान्य नाही गेला मलदोष. मग या सगळ्यांसाठी एकच साधन सांगतात. भावे गावे गीत. भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भाव शब्द मी त्या दिवशी सांगितलं की भाव शब्दाला मंथन पात्र म्हणतात. काय म्हणतात? मंथन पात्र. मंथन पात्र म्हणजे दह्यापासून आपल्याला लोणी काढायचं आहे, त्याच्यासाठी भांडं लागतं. त्या भांड्याची किंमत अशी 100-150 रुपये. माठ मडकं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये दही घुसळायचं, दही घुसळून त्या ठिकाणून लोणी काढायचं, त्या लोण्याला कढवायचं, त्याच्या पुढून तूप तयार करायचं. मग ते तूप तुम्हाला 50-50 वर्ष राहील पूर्ण अशा प्रकारचं तयार झाल्यानंतर. त्या मडक्याला काही किंमत नाही, पण तसं भक्तिशास्त्रामध्ये भावाला अतिशय किंमत आहे. भाव बळे आकळे एरविन आकळे. पुन्हा एक प्रमाणे भावे विन देव न कळे नि संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. पुन्हा एक प्रमाणे भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलणे. भाव हे मुख्य तत्व आहे. भाव नसेल तर तुम्ही किती देवपूजा करा, किती मार्गाचं आचरण करा. पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगासमोर गणपतीला, राजोरेश्वराला जाऊन तिथं तासभर दिवसभर उभे राहा, पण भाव नसेल, प्रेम नसेल तर क्रिया घडेल भक्तीची, भक्ती घडणार नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात भावे गावे गीत. गीत शब्दाचा अर्थ आहे ते गीत अनेक प्रकारांगात येतं. नामगीत गा, लीला गीत गा, कीर्तन गीत गा, स्वरूप गीत गा. भगवंताचं ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला
आणि वर्णन करता येईल त्याप्रमाणे येतं. शुद्ध करून या चित्त म्हणजे तुकोबारा म्हणतात या सगळ्याचं एकमेव साधन असेल तर भावाने भगवंताचं आणि भजन करणं तिन्ही दोष जातात. तुकोबार यांचे गाभणे काय नो हे केले काय नो हे केले काय नो हे केले चिंतिता विठ्ठले भगवंताचं चिंतन मलदोष घालवतं. भगवंताचं चिंतन भगवंताचं नामचिंतन मलदोषाची निवृत्ती, भगवंताचं नामचिंतन विक्षिप्त दोषाची निवृत्ती, भगवंताचं नामचिंतन आवरण दोषाची निवृत्ती. एकच साधन पण कोणी करत नाही. मला तुम्हाला एक दृष्टांत सांगू का? थोडं भजन करा. विठ्ठल विठ्ठल मला एका प्रगत शेतकऱ्याने विचारलं म्हणे बुवा काय बाबा सांग नाही तुमच्याकडे जमीन किती? मला 5 एकर आहे. विकत घेतली का काय? नाही म्हटलं विकत नाही घेतली, 5 जणांनी दिली. ती 3 जणांनी दिली, 5 जण. बरोबर आहे नाही का? बर कशी जमीन? मला काय माहिती पण लोक सांगतात 50 फूट काळीशिवाय दुसरं काही लागतच नाही. मुरुम नाही, खडक तर अजिबात नाही. 50 फूट. लोक म्हणतात बा माणूस फेका माणूस उगवल. असं इतकी सुंदर जमीन आहे का? म्हणे हो. बरं किती उत्पन्न काढतो तुम्ही? म्हणलं उत्पन्न काही काढत नाही. नाही मी म्हणलं काय करावं लागतं उत्पन्न काढण्यासाठी? ते म्हणे असं करा म्हणे. बरं किती वर्ष पडीत आहे? म्हणलं किती वर्ष पडीत आहे मलाही माहीत नाही, फार वर्षापासून पडीत आहे. काय करावं लागलं पडीत जमिनीतून उत्पन्न काढण्यासाठी? त्यांनी सांगितलं दुसरं काही करू नका, पहिलं तिला नांगरून काढा. काय काढा? तिला नांगरून काढा. नांगर धरावं लागलं. नाही म्हणे आता काही गरज नाही नांगर धरायची, नांगर राहिलेच नाही आता तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला सांगा, तो ट्रॅक्टर बरोबर नांगरून देतो. पहिली झाडं झुडकं आहे त्याच्यात. म्हणे हो झाडं झुडपं लय मोठे बापा, लय मोठे आहेत. म्हणजे पहिले तोडून काढा, JCPनं उपटून फेका बाहेर, नंतर नांगरा. बरं म्हणलं नांगरल्यानंतर काय करसाल? काय करावं लागल? म्हणे काही करायचं नाही, पुढं तिला ते वखर टाका त्याच्यात. म्हणलं वखर कसा असतो? ते म्हणे तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही सांगा त्याला मला कल्टिवेटर कर. काय ते दात्र्याचं काय असतं त्याला कल्टिवेटर असतं का? कल्टिवेटर करायला सांगा. बरं म्हणलं कल्टिवेटर झाल्यानंतर काय करायचं? काही करायचं म्हणजे सगळ्या काश्या वेचायच्या, मस्तपैकी मजूर लावायचं, काश्या वेचायचा. काळं भंगार वावर दिसायला लागलं. बरं म्हटलं पुढं काय करायचं? पुढं काय नाही म्हणे पावसाची वाट पाहायची. बरं म्हटलं पुढं काय करायचं? म्हणे पाऊस पडला. बरं मग वापसा झाली की सुंदर अशा प्रकारचं बियाणं आणायचं, शुद्ध बीजापोटी, फळे, रसाळ, शुद्ध बियाणं, चांगल्या कंपनीचं बीज आणायचं आणि ते पेरायचं. पेरलं की तुम्ही तोंड मागसाल तेवढं उत्पन्न. बरं ठीक आहे. मग तो ग्रस दरवर्षी भेटतो आणि भेटल्यानंतर विचारतो गुरुजी यावर्षी किती उत्पन्न झालं? म्हटलं काय नाही बा. म्हणजे कसं काय नाही म्हणे ते. म्हटलं काय ते जसं तसेच वावर होते. काय लोक आहेत म्हणे, तुम्ही ऐकून घेता आणि काहीच करत नाही. काय म्हणे ते ऐकून घेता काहीच करत नाही. कसं चालतं तुमचं?
या कीर्तनाच्या पाकिटवर चालतं काय? मला कीर्तनाचं पाकिट मला मिळतं किती? फार झालं तर गाडीचं भाडं ते बी आता घ्यायला आलो गाडीजवळ. गाडी वापरायला तेव्हापासून येतं आपला डबा आणायचा, जेवायचं, रात्रभर मुक्काम करायचं, सकाळी त्याला म्हणत नेऊन घाला, नाही तर आपलं पायी निघायचं. त्याच्यावर कसं चालतं? मला त्या बाकीच्या लोकांचं चालतं, आपलं नाही चालत त्याच्यावर. बरं मला काय अवघड काम आहे भाऊ तुमच्या लोकांचं. मला खरंच अवघड काम आहे. काय करावं? तुम्ही नुसतं ऐकता हो, मग काय करू काय? मीच नाही, हे सगळं तसंच आहे. हे कोणीच करत नाहीये. गज ऐकू आम्ही बेजार झालो. सांगणारे सांगता मेले. पण आमच्यामध्ये कुठलाही बदल नाही. ह्याच्याकरता संतांनी महात्म्याने सांगितले, याच्यासाठी देह झिजवं लागत. त्यांनी थोडंसं काही पाहणाऱ्यानं लाजलं पाहिजे, काही क्रिया करणाऱ्यानं लाजलं पाहिजे. आपणही थोडं लाजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद रूपता पाहिजे, तृप्ती पाहिजे. आणि मग याच्यासाठी ह्या प्रक्रिया आपण आपल्या घरात राबवा बघा. याचा अनुभव ज्याचा त्याला आहे. आपल्या घरामध्ये ह्या प्रक्रिया जर आपण राबवल्या, या घरातल्या प्रत्येकानं जर ह्या क्रिया राबवल्या तर माणूस पूर्ण तृप्त, पूर्ण समाधान होतील. थोडं भजन करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती. काय होतं? प्रतिकूल परिस्थिती. खायला अन्न नव्हतं. एक वेळ अशी होती की शावकारकी होती, पण एक वेळ अशी आली की खायला अन्न नाही. जाऊ पुढती भिके पण तुकोबरांचे शब्द आहेत, सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार. हे आनंद निर्भय डुलता आनंद निर्भय डुलता आनंद निर्भय डुलता आनंद निर्भय डुलता सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व बाबा काय वाजवून टाळायचा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद स्वर्गात नाही, विषयाचा आनंद आहे. आत्मानंद तिथं नाही, भजनाचा आनंद तिथं नाही, भक्तीचा आनंद तिथं नाही. आणि म्हणून ते लोक स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावगीती. आणि म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती खायला काही नाही घरामध्ये, पण सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलतसो. आनंदाची परिसीमा आमच्या जीवनामध्ये. हा परिणाम आहे शुद्ध चित्ताचा. आणि या शुद्ध चित्तासाठी फक्त भगवंताचं नाम अखंड तुकोबांच्या रोमातून विठ्ठल 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 रोमातून आमचं तोंड म्हणत नाही, तुकोबांचं रोम विठ्ठल विठ्ठल भजन करत होतो. म्हणून तुकोबार आपल्या अनुभवाचं बोलतात की भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा हे देव. देव शब्दाचा अर्थ लक्षात आला असं व्यापक अर्थाने.
आनंद रूपता, सुखरूपता, पूर्ण तृप्ती, पूर्ण समाधान हवं असेल तरी हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी जगद्गुरु तुकोबराने सांगितला. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा जय 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा आता या अवस्थेला काही पूरक साधनं सांगितली. एक, अनेकांची कानी गुणदोष मनानाने चित्ताची एक अस्थिर अवस्था, चित्ताची एक विषम अवस्था, चित्ताची एक चंचल अवस्था कशामुळे होत असेल तर ती साधनं आहेत. अनेकांची कानी गुणदोष मनाने, कोणाचे गुणदोष ऐकू नको. तुकोबारे म्हणतात मज काय त्याचे गुन्हे असे, कासया गुणदोष वर्ण अनेकाचे, मज काय त्याचे गुन्हे असे. गुणदोष कोणाचे वर्णन करायचे नाहीत, कानाने ऐकायचे नाहीत, आणि कानानं ऐकू आले तर मनात ठेवायचे नाही. अनेकाचे कानी गुणदोष मनानाने मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संत महात्मे भेटील त्यांच्या चरणी नतमस्तक हो. कारण जे आपला उद्धार करण्याचं एकमेव साधन, नाम उद्धार करू शकत नाही, नाम देवाची भेट करून देऊ शकत नाही, तप देवाची भेट करून देऊ शकत नाही, योग देवाची भेट करून देऊ शकत नाही, दान देवाची भेट करून देऊ शकत नाही, तीर्थयात्रा देवाची भेट करून देऊ शकत नाही. प्रत्येक साधनामध्ये काही काही दोष आहेत. काय दोष आहे? प्रत्येक साधनात दोष आहे. म्हणून निरपेक्ष निर्दोष साधन जर कोणतं असेल तर सत्संगती आहे. नामस्मरणामध्ये दोष आहे. ते नाम श्रीगुरूंच्या मुखातून यावं लागतं. ते नाम श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू संतांच्या मुखातून यावं लागतं. भलत्या सलत्याकडून ते उपयोगाचं नाही. तपामध्ये दोष आहे. करिता तपे कामक्रोध खवळ ते निळोबरांचा फार मोठा अभंग आहे. काय म्हणतात ती काय मला ते शब्द करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो असं येते. तीर्थाटन केलं ना, 4दा जाऊन आलो मी त्या बद्रीनाथला आणि ते केदारनाथला, सगळ्याला सांगत बसतो. तिथं काय 100 ब्राह्मण जेव घातले. कुठं? तीर्थक्षेत्रावर. इथं घरी मागायला आला तर त्याला तुकडा वाढत नाही. तिथं काय केलं? 100 ब्राह्मण जेव घातले. बरे केलं जेव घातले. तर अहंकार तयार होतो. करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती हो. जप तप अनुष्ठान
नामस्मरण ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये दोष आहे. आणि निर्दोष जर साधन कोणतं असेल तिथं सत्संगती आहे. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान आणिक नाही साधन सत्य जाण. उद्धवाला सांगतात की सत्संगतीनं तात्काळ अशा प्रकारचं माझं आणि स्वरूप प्राप्त होतं. आणि तिसऱ्या 5व्या चरणामध्ये वेचिते वचन जेने राहे समाधान तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. इतकी साधनं सांगितली. ही पूरक साधनं आहे. चित्तशुद्धी करता काय आहे? पूरक अशा प्रकारची साधने आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये एक साधन सांगतात. तुका म्हणे फार 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 थोडा करी पर उपकार थोडा करी पर उपकार तुझं व्हावा हे देव तुझं व्हावा हे देव. थोडा करी परोपकार थोडा करी परोपकार थोडा तरी परोपकार तरी मग व्हावा हे देव तुझं व्हावा हे देव. हरी हा सुलभ उपाय काळ हरी हा सुलभ उपाय तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचे नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. हरी हा तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव उपाव
सगळ्यांना धन्यवाद बरं का. जीवनामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ते म्हणजे परोपकार. परोपकारासारखं पुण्य नाही. म्हणून आपण ग्रस्ताश्रमी आहोत. आपल्या जीवनामध्ये थोडा का होत नाही, फार नका करू. तुका 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 म्हणे फार नाही बाबा, फार नाही जमत. मग थोडा तरी परोपकार फार नाही करता आला. कारण आपल्याजवळ जे काही, आपल्याजवळ भगवंताने जे दिलं, बुद्धी दिली असेल, शारीरिक ताकद दिली असेल, बुद्धीची ताकद दिली असेल, संपत्ती दिली असेल, संतती दिली असेल, जे काही भगवंताने दिलं आपण गोळा केला असं म्हणायचंच नाही. ही सगळी त्याची देणगी आहे. त्याच्यातला काही हिस्सा, काही भाग दान धर्मामध्ये खर्च करा. परोपकार होईल. आणि परोपकार हा पुण्याचा मार्ग आहे. पुण्य परोपकार पापते परपीडा. परपीडा हे पाप आहे आणि परोपकार हे पुण्य आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जसं भगवंताने आपल्याला दिलं ते हवीर द्रव्य आहे, देण्यासाठी आहे. अरे नेण्यासाठी काहीच नाही. नेण्यासाठी सांगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, जगामध्ये आतापर्यंत श्रीमंत झाला नाही आणि पुढं होणार नाही असा कोण? रावण. कोण? पण सांगाती कवडी गेली नाही. आपण काय नेलं? त्या सिकंदराला जेव्हा मरण आलं तेव्हा दोन्ही बाजूला सगळं आपलं वैभव ठेवलं, पाठीमागं सैन्य ठेवलं, दोन्ही हात असे उघडे ठेवले. म्या कमवलं, म्या मिळवलं, पण माझ्यासोबत कोणी येत नाही. म्हणून जे काय आहे ते हवीर द्रव्य आहे, समाजाच्या सेवेसाठी आहे, भगवंताच्या सेवेसाठी. हा परमात्मा विखुरलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. म्हणून आपल्याकडून होईल तेवढं दुःखितांचं दुःख निवृत्त करण्यासाठी होईल तेवढी मदत करा. आणि तेच बरोबर येणार आहे. दुसरं काही येणार नाही. धन मिळा, संपत्ती मिळा, हे सगळं इथं राहणार, एकट्याला जावं लागणार. आणि आपल्या हृदयामध्ये त्याचे संस्कार राहणार जे आपण सत्कर्मामध्ये खर्च केलं ते. आणि तदनुरूप आज आपल्याला वैभव संपन्न अवस्थेमध्ये जे जगताना दिसतात ते त्याचं पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे. आज जे करंट्या कपाळांना राहतात ते त्यांचं पूर्वजन्मातलं पाप आहे, या जन्मातलं नाही ते. आणि या जन्मात सुकृत तयार करा, मिळवा, जोडा. असे पुष्कळ घटक समाजामध्ये की ज्यांना गरज आहे आपली, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असून जर दुर्लक्ष केलं तर तो अपराध आहे, भगवंताचा अपराध आहे. भगवंत म्हणतात, अरे मी दिलंय तुला, कशा करता दिलं? तुझ्या उपभोग करता नाही, तू तर उपभोग घेत, पण समाजाच्या उपयोगी पड. मी या समाजामध्ये विखुरले आहे, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. ती माझी सेवा करेल, माझ्या सेवेचं फळ अनंत पटीनं तुला मिळेल. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपावो. आता नावं घेत नाही मी, पण सगळ्या बोरखेडी वासियांना, सगळ्या आमच्या टाळकरी मंडळींना, गायक वादक टाळकरी जे असतील या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. काही चुकलं उकलं असेल तर आपल्या पदरात घ्या, एक लेकर म्हणून माफ करा. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला घरामध्ये शांती हवी आहे, आनंद हवा आहे, समाधान हवं आहे. आपलं चित्त शुद्ध करा. सगळं तुम्हाला, कारण मी सांगितलं की सगळं आपल्याजवळच आहे, देवसुद्धा आपल्याजवळच आहे. आनंद रूपता, सुख रूपता, समाधान रूपता, ही सगळं त्या देवाचे रूप प्रत्येकाच्या बाहेर धुंडायचं काही कारणच नाही. आणि समाजामध्ये कोणी ती देणारही नाही. संग्रहांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी एक पुन्हा सूचना देतो की या मंडळीने ठरवलं की बा आपल्याला टाळ आणायचे आहेत, असं जे ना टाळ आणायचे म्हणतात. किमान 60 टाळ तरी आपल्याला लागतील. पुढच्या चतुर्थीला जे कोणी धोत्रावर येणार नाही त्यांच्या गावाला चतुर्थी होणार, ध्यान ठेवा. ज्या गावात जेवढे टाळकरी तेवढे टाळकरी, नाही टाळकरी तर निदान तसे उभे राहा, पण तुम्हाला उभं राहावंच लागेल, ध्यानात ठेवा. इथं चतुर्थी तुमच्या गावात कोणी येणार नाही, बरं का? असं समजू नका झाली आमची चतुर्थी. आता 3 वर्ष पाहायचं काम नाही. किती वर्ष? 3 वर्ष. कारण नंबर यायला 3 वर्ष लागतात ना सरासरी. असं करत जाऊ नका.
म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने संतांचं भजन करा. ज्याला कोणी इच्छा असेल काही मदत करण्याच्या टाळासाठी मदत करा, होईल तेवढी. हां, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोरखडी वासियांचे ऋण व्यक्त करू, त्यांचं कौतुक करू.